तर प्रत्येक स्लिप डिस्कला ऑपरेशन गरजेचं असतं का? तर नाही. म्हणजे लोक MRI वर डिस्क बल्ज किंवा हर्निएटेड डिस्क असं वाचलं की घाबरतात. 100 लोकांमध्ये जर स्लिप डिस्क झाली तर फक्त 10 लोकांना सर्जरी लागू शकेल. 90 लोक हे औषध गोळ्या, फिजिओथेरपी, काही लोकांमध्ये इंजेक्शन किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी अशा प्रकारच्या ट्रीटमेंट्स असतात ज्याच्याने पूर्णपणे कायमचे रिकवर होऊन रेग्युलर लाईफ जगू शकतात. काही रेड फ्लॅग्स आम्ही म्हणतो की ऑपरेशन ऍब्सोल्यूट गरजेचं आहे. तर जर सायटिका असेल तर ही गोष्ट एकदम आवर्जून पहा. पहिली गोष्ट म्हणजे सडनली पायातली शक्ती कमी होतीये किंवा पायातून चप्पल निसटून जाते. दुसरं म्हणजे संडास लघवीवर कंट्रोल होत नाहीये किंवा संडास लघवीच्या ठिकाणी मुंग्या येत आहेत. तिसरं म्हणजे ह्याच्याबरोबर तुम्हाला काही ताप येतोय किंवा अजून काही सिम्पटम्स आहेत की छातीत धडधडणं, वीकनेस, हे सगळं होतंय, तर मग लगेच इन्व्हेस्टिगेट करून ही इमर्जन्सी असू शकते. ह्या 3-4 गोष्टी नसतील तर मग बऱ्यापैकी सायटिका किंवा रॅडिक्युलोपॅथी म्हणतो आपण ह्याला, हे बऱ्यापैकी कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटनी बऱ्या होऊ शकतात.